तर आपण व्यासपीठावर आमच्याशी जोडले गेलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत। नक्कीच मॅच देखील सुरू ठेवायची। मॅचला सुरुवात होते अल्पदेव पडगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये दिनकरपडा हा वाडा तालुक्यातून आलेला संघ। अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। तर आपण व्यासपीठावर जमलेल्या मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम नक्कीच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अंबाडी विभाग सन्माननीय भूपेश पाटील यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल। मी देवेंद्र पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते भूपेश पाटील यांना सन्मानित करायचंय। नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता सन्माननीय भूपेश पाटील यांनी सन्मान आणि सत्कार केला होता। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अंबाडी विभाग साठी सन्मान आणि सत्कार केला होता। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रल्हाद पाटील यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला होता। या ठिकाणी प्रल्हादजी पाटील साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार देवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते केला होतोय। मॅच सुरू ठरवायची। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित अमर गोडसे यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल। तर देवेंद्र पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नक्कीच कोशिंबे गावचे सरपंच प्रथम नागरिक अमरजी गोडसे साहेब यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला होतोय। नक्कीच पहिले षटक संपल्यानंतर राहिलेले सन्मान आपण करणार आहोत। जाऊया मॅच कडे। अल्पदेव पडगा संघ बॅटिंग करताना मॅचला होती सुरुवात। पहिला चेंडू दिनकरपडा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय। पहिल्या चेंडूवर एक सुंदर झेल विकेट क्रमांक पहिलं कॅच आउट बॅटर कौशिक। पहिला चेंडू फुलटॉच होता समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न। इलिव्हेशन प्रॉपर असताना ताकदीचा वापर केला नाहीये फुलटॉच चेंडूवर आणि वसीमच्या रूपाने पहिला झटका बसत असताना अल्पदेव पडगा संघाला एक महत्वाची विकेट गोलंदाज सागरने प्राप्त केली। नाणेफेक जिंकल्यानंतर दिनकरपडा संघाने शतरक्षणाचा निर्णय घेतलाय। नक्कीच स्वर्गीय वैशालीताई वालकू पाटील स्मृती चषकामध्ये दिनकरपडा संघाने चांगली कामगिरी केली होती। तृतीय क्रमांकाची ट्रॉफी मापच्या त्या क्रीडानगरीवर जिंकली होती। तो वाडा तालुक्यातील बिलंग करणारा दिनकरपडा संघ यावेळेस पडगा विभागातील नक्कीच एक मोठा संघ अल्पदेव पडगा संघासोबत लढताना मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिल्या चेंडूवर सागरच्या नावावर एक विकेट राहिली आहे। पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हसन राईट हँड उर्दू विकेटने पुढचा चेंडू हसनसाठी फ्रंट फुट लावून समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह केलंय। शतरक्षक आहे लॉंग ऑन मध्ये तिथे थोडीशी फंबलिंग झाली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी मात्र अतिशय वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे। नक्कीच दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी कॉलिंगचं मिश्रण होणं खूप गरजेचं असतं। येस नोचं मिश्रण खूपच सुंदर होतं। कॉल स्वीकारला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे 2 धावेनिशी। नक्कीच हसनने आपलं खातं ओपन केलंय। त्याचबरोबर अल्पदेव पडगेचं खातं देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं। यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज लागली डिक्लेअर झोन मध्ये जात असताना त्या ठिकाणी मिळते एक सिंगल धाव बॅटर कौशिक याला हसन याला एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते। यावेळेस कदून काढले समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोचला गेले। चांगले क्षेत्ररक्षण दिनकरपडा टीमचं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिलं पॉवर पिच षटकाची जबाबदारी सागरवर दिली। सागरने चांगली सुरुवात करून दिली। पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली। पहिले षटक प्रगती पथावर असताना धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली। पहिल्या विकेट नंतर थोडंसं दबाव आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना अल्पदेव पडगा या टीमवर।
स्ट्राईक एंडवर हसन. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू होता मात्र तिथे क्षेत्ररक्षक पोचला नाहीये. झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता. इथे एक सिंगल धाव येते. पॉवर पिचच्या ओव्हरची जबाबदारी सागरवर दिल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खर्च केला नाहीये. एक महत्वाची किमती विकेट त्याने आपल्या नावावर केली. स्ट्राईक एंडवर लेफ्ट हँड बॅटर कौशिक एक या धावसंख्येवर सध्या खेळतोय. एक चेंडू फेस करत असताना राईट हँड राऊंड द विकेटने यावेळेस लेन खूपच सुंदर होती. अपील केली आणि सहमती देखील दिली. विकेट क्रमांक दुसरा 4 या धावसंख्येवर. तर आपण नक्कीच एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वर 2 गडी बाद. चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज सागर याने, ज्यांनी 2 विकेट प्राप्त केल्या आणि फक्त पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे बॅकफुटला जात असताना अल्पदीप पडगा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरमान आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी समीरवर दिली गेली. नवीन बॅटर नॉस्ट्राईकवर अरमान तर स्ट्राईकवर यावेळेस हसन आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी डगआउटला गेली आहे. इथून एक चांगली बॅटिंग करावी लागेल. अरमान आणि हसन याला क्षेत्ररक्षणमध्ये परिवर्तन केले गेले कारण का पॉवर पिचचे षटक संपले. डीपमध्ये डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ काउ कॉर्नर डीप एक्स्ट्रा कव्हर असे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षक लावले गेलेत. पुढचा चेंडू यावेळेस ऑन सेटला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. गतीचा वापर गोलंदाज समीर याने केला. हा येतोय डॉट चेंडू. दुसऱ्या ओव्हरला डॉट चेंडूने गोलंदाज समीरने केली सुरुवात. सध्या तरी मैदानामध्ये हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळते. या मैदानाचं वैशिष्ट्य राहिले सकाळपासून या मैदानामध्ये हवेचा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता त्याला लॉफ केले काउ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. भांदरपडा आणि मोहिली दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण पहिल्या इनिंग नंतर नाणेफेक करणार आहोत. आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. तिसरी विकेट गेल्यानंतर मास नावाचं बॅटर स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे बॅकफुटला गेले या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अल्पदीप पडगा संघ. मॅच सुरू होण्याअगोदरच मी चर्चा केली होती की महाप या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये कैलासवासी वैशाली वालको पाटील स्मृती चषकामध्ये नक्कीच तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीवर या दिनकरपडा संघाने नक्कीच आपलं नाव कोरलं होतं. तो दिनकरपडा संघ पुन्हा एकदा वाडा तालुक्यातून या भिवंडीच्या नगरीमध्ये ग्रामीण फॉर्मॅटमध्ये हा क्रिकेट खेळण्यासाठी आलाय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा कॅप्टनचा निर्णय. पहिले षटक 5 धावा, दुसरे षटक प्रगती पत्तावर. समीरने पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर विकेटचं पतन. माच स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर अरमान अशी जोडी खेळपट्टीवर. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस ताकदीचा वापर करून ऑन सेटला वलवले चेंडूला. थोडीशी पंबलिंग पाहायला मिळाली डीप मिड विकेट मध्ये. तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील मास आणि अरमानने पूर्ण केली आहे. ओव्हर थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळाला. या 2 धावांनी मासने आपल्या डावाला सुरुवात केली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या अंकावर. 9 चेंडू मध्ये फक्त 7 धावा धावपल कव्हर लागले. 3 महत्वाचे विकेट कमावल्यात अल्फदेप पडगा टीमने. राईट हँड ओव्हर द विकेटने माससाठी हा चेंडू यावेळेस बॅटची एच. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जाईल फाईन स्टॉप कडे.
तिथे मिळते डिक्लेअर झोनच्या माध्यमातून एक सिंगल धाव. सिंगलच्या मतीने धावफलक 8 वर जाऊन पोचले. इथून मोठे फटके खेळावे लागतील. पूर्णपणे बॅकफुटला गेलेला आहे अल्पदे पडगा संघ. सुरुवात खूपच चांगली झाली. दिनकर पाडेची गोलंदाजी करत असताना सागरने पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केल्या. तिथूनच दबाव निर्माण केला आणि धावसंख्येला पूर्णपणे लगाम लावला गेलाय. इथून अरमान आणि मासला प्रत्युत्तर द्यावं लागेल. अजूनही दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. कित्येक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अरमानसाठी हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच दूर राहिलाय. लेंथ खूपच सुंदर होती. लाईन थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. इथे वाईटचा इशारा येतोय. एका अवंतर धावीच्या मदतीने धावफलक 1 या धावने पुढे जात असताना 9 धावा 3 गडी बाद. कुठल्या प्रकारचा मोठा फटका खर्च केला नाहीये आतापर्यंत दिनकर पडे टीमने. तो मोठा फटका येईल का बॅटर अरमानच्या माध्यमातून. यावेळी समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढी चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली. इथे मिळते अरमानला एक सिंगल धाव. धावांसाठी संघर्ष करावा लागतो या इनिंग मध्ये अल्पदे पडगा टीमला. या ओव्हरचा शेवटचा चेंडू गोलंदाज समीरच्या माध्यमातून राईट हँड ओव्हर विकेटने यावेळी स्कोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची एच हवेमध्ये चेंडू षटरक्षक चेंडूच्या खाली विकेट किपरच्या माध्यमातून सुंदर झेल. ओव्हर क्रमांक दुसरी झाली समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद असताना अल्पदे पडगा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या अंकावर. तर आपण मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. नक्कीच ग्रामपंचायत वडवलीचे सरपंच सन्माननीय संजय वारगडे साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी नक्कीच विनंती करेन देवेन पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. आपण पाहू शकता तब्बल 2 वेळा ग्रामपंचायत वडवलीचं नेतृत्व केलं. 10 वर्ष ज्यांची सत्ता राहिली ते सन्माननीय संजय वारगडे यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सदस्य पंकज दादा पवार यांच्या देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करेन देवेन पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पंकज दादा पवार यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करायचा आहे. त्यानंतर अजून एक आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत अजितदादा जाधव यांचा. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड 5वी विकेट गमवत असताना आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू यॉर्कर लाईनचा आणि त्रिपला उद्ध्वस्त. या ठिकाणी सन्मान होत असताना अजित जाधव यांचा हे दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवर. धन्यवाद. 4या मॅच कडे तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी अजयवर दिली आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त केली. आतापर्यंत 5 विकेट गमावल्यात अल्पदे पडगा या टीमने 10 गडी बाद असताना. बाकीचे सन्मान आणि सत्कार तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण करणार आहोत. पूर्णपणे बॅकफुटला गेले या इनिंग मध्ये अल्पदे पडगा टीम. 5वी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हसनेन. अजूनही 5 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. इथून एक मोठी इनिंग खेळावी लागेल. यावेळी सॅप्टरकल चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय. चेंडू साईल पॉइंट रिझन मध्ये. इथे येते एक सिंगल धाव डिक्लेअर झोनच्या माध्यमातून. तर आपण पुन्हा सन्मान आणि सत्काराकडे जाऊया. व्यासपीठावर उपस्थित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सदस्य सन्माननीय कैलास भोईर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मॅच सुरू ठेवायचे. यावेळी आपण पाहू शकता या ठिकाणी कैलास भोईर यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित वडवली गावचे पोलीस पाटील सन्माननीय विशाल गोंदले यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी देवेन पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. यावेळी आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता
वडवली गावचे पोलीस पाटील सन्माननीय विशाल गोंदले यांच्या ठिकाणी सन्मानाने स्वीकार संकल्प अकॅडमीचे संस्थापक देवेंद्र पाटील यांच्या शुभास्ते केला होते. बँकुडीचे त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जयेश पाटील यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. जितू गोंदले यांचा देखील सन्मानाने सत्कार केला जाईल. तर देवेंद्र पाटील यांना विनंती असेल की आपण जितू गोंदले यांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे. बँकुडीचे त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था वडवली गावचे अध्यक्ष यांच्यावर जे नेतृत्व दिले गेले ते सन्मानित सुभाष जोशी यांचा देखील नक्कीच बाकीचे सन्मान राहिले ते आपण तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर करणार आहोत. तिसरं षटक प्रगती पथावर यांनी धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. या ओव्हरमध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला साहिलच्या माध्यमातून, तो देखील जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. सध्या तरी 18 धावा 5 गडी बाद असताना यावेळी आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता संजयजी वारगडे, कुक्काबाई, उमेशजी कतोरे यांचे दृश्य दाखवलं गेले. त्यानंतर इतर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कित्येक सदस्य पंकजजी पवार, त्यानंतर अजित दादा जाधव, कैलासजी भोईर, अमरजी गोडसे, सरपंच कोशिंबी गावचे यांचे दृश्य दाखवलं गेलं. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अल्पदेव पडगा संघाची धावसंख्या 18, 5 गडी बाद जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये दिनकर पाडा संघाला 19 धावांची आवश्यकता. हे सर्व मान्यवर आमच्यामधून रजा घेत असताना धन्यवाद. आपण बेलात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने मी तुमचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय. शेवटच्या चेंडूवर विकेट सपताना असा पंचांचा इशारा आला होता. टाइम फॅक्टरचा त्या ठिकाणी पंचांनी विचार केला की झेल घेतल्यानंतर काही सेकंद चेंडू तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे आणि नक्कीच तो आनंद व्यक्त करत असताना तो चेंडू उडवला गेला होता. शेवटच्या चेंडूवर विकेट आली म्हणजेच धावसंख्या 18 वर आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असेल ती दिनकर पाडा या टीमला. रितेशजी दिनकर आमच्यामध्ये जोडले गेले. तर राज्यस्तरीय कबड्डीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं देखील छत्रपती शिवाजी महाराज भगवत चषक 2023च्या या लाभच्या क्रीडा नगरीमध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल ती दिनकरपाडा टीमला. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे अल्पदेव पडगा टीम. तर मॅच सुरू होण्यापूर्वी आपण एक सन्मानाने सत्कार करणार आहोत. दिनकरपाडा गावातील नक्कीच सन्माननीय रितेश दिनकर राज्यस्तरीय कबड्डीपट्टू म्हणून ज्यांची ओळख राहिली त्यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. तर मी सुदर्शन पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. रुपेश पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते रितेश दिनकर यांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे.
विपक्षामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करत असताना अल्पदेव पडघा टीम अशी ही लढत दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरची जबाबदारी संयमवर दिली गेली आहे. जगदीशची कोर देखील आमच्यामध्ये सोडले गेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, वेलकम. मॅचला होती सुरुवात. राईट अँड राऊंड द विकेटने पहिला चेंडू यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून इनफिल्ड वरून पाठवून दिले. डीप मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक नेत्रदीपक फटका बॅटर सागरच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या माध्यमातून राईट अँड राऊंड द विकेटने यावेळी सॅप टर्कल चेंडू होता, पुल केला, पॉवरफुल फटका, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. लवकर त्याच्यानंतर आपल्याला षटकार पाहायला मिळाला बॅटर सागरच्या माध्यमातून. फक्त 19 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा जमा केल्यात बॅटर सागरने. चांगली सुरुवात. इथे देखील ग्लॉफ केलाय, चेंडूला खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार बॅटर सागरच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. आपण नाणेफेक करणार आहोत. तर जगदीश चिक्कोर आणि श्रीकांत गायकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये टॉच बॉक्स मध्ये नाही बघवणार आहे. एकीकडे मोहिली टीम आणि दुसरीकडे भांदरपाडा यांच्यामध्ये ही लढत असेल. खूपच चांगली बॅटिंग सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिले. राईट अँड राऊंड द विकेटने सागर. यावेळीच देखील हॅप टर्कल चेंडू होता, त्याला पुल केले, काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा तिसरा चौकार बॅटर सागरच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची इनसाइड एज लेग स्लिप मधून चेंडू जाईल. तिथे मिळते एक सिंगल धावीच्या मतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या अंकावर. विजय संपादित करत असताना पहिल्या ओव्हरमध्येच दिनकर संघ 3 ओव्हरची मॅच 1 ओव्हरमध्ये समाप्त केली आणि या मॅचचा हिरो ठरलाय, ज्यांनी बॅटिंग करत असताना 3 चौकार आणि 1 षटकार ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. खूपच चांगली बॅटिंग केली, तो सागर ठरला या मॅचचा हिरो. तर मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मी सागरला विनंती करेन की आपण नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावर जॉईन व्हायचंय. तर आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. नक्कीच पडगाव विभागातील एक मोठं नाव